नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष चव्हाण। मित्रांनो, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 चा वर्णनात्मक पद्धतीने अभ्यासक्रमाला सुरुवात करत असताना हिस्ट्री ऑप्शनल हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय या ठिकाणी मानला जातो। लक्षात घ्या, यूपीएससी चे जे टॉपर जर आपण पाहिले तर त्या टॉपर्सने देखील हिस्ट्री ऑप्शनल पेपर घेऊन या ठिकाणी टॉप केलेला आहे। तर मित्रांनो, लक्षात घ्या, हा जो विषय आहे हा विषय कधीच तुम्हाला दगाफटका करणारा नाहीये, कारण या विषयाचा सिलेबस जर का तुम्ही या ठिकाणी व्यवस्थितरित्या कंप्लीट केला तर हा विषय तुम्हाला भरपूर मार्क या ठिकाणी देणार आहे। विशेष म्हणजे या विषयासाठी करंट अफेअर्स करण्याची आवश्यकता या ठिकाणी नाहीये। कसल्याही प्रकारचे करंट बेस्ड क्वेश्चन इतिहास या विषयामध्ये विचारले जात नाहीये आणि म्हणून मग हा सब्जेक्ट मार्क मिळवून देण्यासाठी खूप जास्त या ठिकाणी महत्त्वाचा या ठिकाणी सब्जेक्ट या ठिकाणी मानला जातो। याचबरोबर हिस्ट्री ऑप्शनल जर या ठिकाणी केलं तर हिस्ट्री GS1 मध्ये तुम्हाला वेगळी मेहनत घेण्याची आवश्यकता देखील या ठिकाणी लागत नाहीये, कारण हिस्ट्री ऑप्शनल मध्ये हिस्ट्री GS1 चा हा संपूर्ण अभ्यासक्रम इथे या ठिकाणी कव्हर या ठिकाणी होतो। आणि म्हणून मग लक्षात घ्या, हिस्ट्री ऑप्शनल हा सब्जेक्ट जर का तुम्ही या ठिकाणी इथं निवडला तर लक्षात घ्या, तुम्हाला राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये खूप जास्त मार्क या ठिकाणी मिळण्याची शक्यता या ठिकाणी आहे। हिस्ट्री ऑप्शनल मध्ये 500 पैकी 300 प्लस मार्क 350-400 पर्यंत तुम्ही या ऑप्शनल पेपरच्या माध्यमातून जाऊ शकता आणि हिस्ट्री GS1 मध्ये 100 मार्कांच्या हिस्ट्रीमध्ये तुम्हाला 70-80 मार्क या ठिकाणी मिळू शकतात। तर या प्रकारे हिस्ट्री ऑप्शनल जर तुम्ही या ठिकाणी निवडला तर या सब्जेक्टच्या माध्यमातून तुम्हाला राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये आणि त्यातून इंटरव्ह्यू मधनं पोस्ट मिळवण्यासाठी खूप जास्त सहाय्यकारी असा हा सब्जेक्ट या ठिकाणी असणार आहे। तर मित्रांनो, हिस्ट्री ऑप्शनलची एक बॅच आपण सुरू केलेली आहे, नव्याने सुरू केलेली आहे ही बॅच 1 सप्टेंबर 2024 पासून। तर 1 सप्टेंबर 2024 पासून ही जी बॅच सुरू होत आहे, तर या बॅचची कालावधी जर आपण पाहिला तर 15 महिन्यांचा या ठिकाणी आहे। म्हणजे ज्या दिवसापासून तुम्ही या ठिकाणी बॅच जॉईन करताल त्या दिवसापासून 15 महिने तुम्हाला इथे या ठिकाणी ऍक्सेस या ठिकाणी मिळणार आहे। 15 महिने तुम्ही या ऍप्लिकेशन मधले सगळे लेक्चर्स या ठिकाणी पाहू शकतात। याचबरोबर हिस्ट्री ऑप्शनल या पेपरचे जे काही सोर्सेस आहे, जे इंग्रजी आणि हिंदी मधले सोर्सेस आहे, ते मराठीत ट्रान्सलेशन करून अगदी सोप्या भाषेमध्ये त्याच्या PDF देखील प्रत्येक लेक्चरच्या PDF मी इथं या बॅचच्या माध्यमातून उपलब्ध या ठिकाणी करून दिलेले आहेत। याच सोबत आपण या बॅच मध्ये यूपीएससीच्या मागील 10 वर्षांचे हिस्ट्री ऑप्शनल या पेपरवर जे काही प्रश्न आयोगाने विचारले होते ते प्रश्न देखील आपण इथं सॉल्व्ह करून घेणार आहे। प्रत्येक टॉपिकचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न लगेचच तिथे या ठिकाणी सॉल्व्ह करून घेणार आहोत आणि विद्यार्थ्यांनी त्या संदर्भामध्ये आपले पेपर लिहून मला या ठिकाणी इथं व्हॉट्सअप करायचं आहे। अशा प्रकारची एक अत्यंत संरचनात्मक असणारी ही बॅच आपण इथे या ठिकाणी तयार केलेली आहे। लक्षात घ्या, ही जी बॅच आहे या बॅच मध्ये रेकॉर्डेड लेक्चर नसणार आहे। या बॅच मध्ये जे पण लेक्चर्स आपण या ठिकाणी घेत आहोत ते सारे लाईव्ह लेक्चर असणार आहेत आणि जे पूर्णतः अपडेटेड लेक्चर्स, नव्याने या ठिकाणी अपडेटेड लेक्चर्स इथे या ठिकाणी घेतले गेलेले आहेत। लक्षात घ्या, 2 वर्षांनंतर आता या प्रकारच्या परीक्षेला आपल्याला सामोरं जायचं आहे, कारण 2023 ला हा पॅटर्न लागू केला जाणार होता आणि त्यामुळे खूप सारे लेक्चर्स लोकांनी अपलोड केले होते, मी पण केले होते। मात्र आता नव्या पद्धतीने ही बॅच आपण या ठिकाणी करतोय। तर 1 सप्टेंबर पासून 2024च्या 1 सप्टेंबर पासून ही बॅच नव्यानं आता आपण या ठिकाणी करत आहोत। लाईव्ह लेक्चर असणार आहेत सारेच्या सारे। तुम्ही रोज रात्री 8 वाजता या बॅच मध्ये लाईव्ह लेक्चर या ठिकाणी माझे पाहू शकतात। तुम्ही शंका निरसन सत्र असणार आहे या बॅच मध्ये, तुमचे डाउट्स देखील या ठिकाणी इथे तुम्ही मला या ठिकाणी विचारू शकता। या प्रकारची ही बॅच खूपच महत्त्वाची बॅच असणार आहे। ही बॅच लक्षात घ्या, जे कोण विद्यार्थी हिस्ट्री ऑप्शनल घेऊन या ठिकाणी तयारी करतात त्यांनी ही बॅच जरूर या ठिकाणी जॉईन करा। या बॅच मध्ये तुम्हाला मी 300 प्लस मार्क हिस्ट्री ऑप्शनल मध्ये मिळवून देण्याचा मार्ग सांगेल। 300 प्लस मार्क तुम्हाला हिस्ट्री ऑप्शनल मध्ये मिळवून देण्याची जबाबदारी ही माझी या ठिकाणी असणार आहे। तेव्हा मित्रांनो, जे कोण विद्यार्थी इंटरेस्टेड आहे हिस्ट्री ऑप्शनल घेऊन 2025च्या वर्णनात्मक पद्धतीने अभ्यासक्रमाला सुरुवात ज्यांना करायची आहे त्या विद्यार्थ्यांनी हिस्ट्री ऑप्शनल सब्जेक्ट जर घ्यायचा असेल तर ही बॅच जरूर या ठिकाणी जॉईन करा। या बॅचचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे, या बॅच मध्ये आपण जी काही फीस दिलेली आहे तर ती फीस तुम्ही EMI सिस्टीमच्या द्वारे देखील या ठिकाणी पे करू शकता टप्प्याटप्प्यात।
ही बॅच तुम्ही या ठिकाणी इथे फीज या ठिकाणी पे करू शकता। या प्रकारचं हे ऑप्शनल मी या ठिकाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे। तर ज्या कोण विद्यार्थ्यांना हिस्ट्री ऑप्शनल घेऊन राज्यसेवेची क्लास 1 ची पोस्ट या ठिकाणी मिळवायची आहे त्यांनी ही बॅच जरूर या ठिकाणी जॉईन करा। तर मित्रांनो थांबूया, बेस्ट ऑफ लक तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमामध्ये। आता आपण ऑप्शनल पेपर निवडणं गरजेचं आहे, ऑप्शनल साठी काम करणं गरजेचं आहे। तर जे कोण विद्यार्थी ऑप्शनल सब्जेक्ट हिस्ट्री घेत आहेत त्यांनी उशीर करू नका, लवकरात लवकर ही बॅच जॉईन या ठिकाणी करा। धन्यवाद।